आणि त्याची मोठी बातमी समोर येते मुंबईतनच। नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवरती बैठक बोलवण्यात आलेली आहे। ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची ही एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे। यावेळेला अनेक नवनिर्वाचित आमदार हे मातोश्रीवरती उपस्थित राहणार आहेत। आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतले जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, काय अधिक माहिती? प्रज्ञा, शिवसेना ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती सध्या मातोश्रीवरती सुरू आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जे नवनिर्वाचित आमदार आहेत ते मातोश्रीवरती आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते ठाकरे गटाकडून घेतले जाणार आहेत। खास करून गटनेते असतील, प्रतोद असतील, या संदर्भातले निर्णय घेतले जातील। भास्कर प्रभू असतील, आदित्य ठाकरे, सुनील प्रभू यांची नावं जी आहेत ती प्रतोद किंवा गटनेते पदासाठी सध्या चर्चेत आहेत। त्याचसोबत एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे जे नवनिर्वाचित आमदार आहेत यांच्याकडून एक प्रतिज्ञापत्रक लिहून घेतलं जाणार आहे। त्या प्रतिज्ञापत्रकानुसार शिवसेना ठाकरे गटाचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे त्यांना सर्वाधिकार असतील, त्यांचा निर्णय जो आहे तो अंतिम असेल। कारण आपल्याला माहिती आहे मागे शिवसेना ठाकरे गटात ज्या पद्धतीने शिवसेनेत फूट पडली होती त्यानंतर आमदार जे आहेत ते शिंदे यांच्यासोबत गेले होते आणि त्या पार्श्वभूमीवर कुठे ना कुठेतरी खबरदारी म्हणून जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतलं जाणार आहे। त्यासोबत ज्या पद्धतीचा निकाल लागलेला आहे विधानसभा निवडणुकीचा त्या अनुषंगाने देखील महत्त्वाची चर्चा जी आहे ती उद्धव ठाकरेंसोबत या नवनिर्वाचित आमदारांची होते। त्यासोबत ठाकरे गटाचे जे महत्त्वाचे प्रमुख नेते आहेत पक्षाचे ते देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। प्रज्ञा, नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र।